हॅलो विद्यार्थी मित्रो, कसे आहात तुम्ही? कसा सुरू आहे आपला अभ्यास? आपल्याला माहिती आहे की आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्या टॉपिकमध्ये IUPAC नेम्स हे वेगवेगळ्या कंपाऊंडचे पाहिलेले आहेत. तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यापूर्वी अल्किल ग्रुप्स पाहिलेले आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले, जनरल फॉर्म्युले आणि त्या अल्किल ग्रुपचे कॉमन नेम्स कसे लिहायचे यासाठी रूल्स पण बघितले. हा भाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा सराव आपण जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. तर आज याच टॉपिकमध्ये पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. तो भाग म्हणजे आयसोमेरिझम. आयसोमेरिझम हा शब्द कदाचित तुम्हाला 10वी पर्यंत न झालेला असेल. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंपाऊंडचा एक्झिस्टन्स हा सेम मोलिक्युलर फॉर्म्युला असेल तर आपण दाखवू शकतो. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स in which two or more compounds are having different existence having same molecular formula, and this phenomenon is called isomerism. जर कंपाऊंडचा रेणुसूत्र एक असेल आणि त्याची मांडणी किंवा त्यांचं अस्तित्व आपण वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत असलो तर त्या प्रकारचा जो फिनॉमिनन असतो याला आयसोमेरिझम असं म्हटलंय. आणि यामध्ये सेम मोलिक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट एक्झिस्टन्स असणारे कंपाऊंड्स आहेत, यांना आयसोमर्स असं म्हणतात. आयसोमर्स. आता प्रत्येक क्लासमध्ये आपण होमोलॉजी सिरीज पाहिलेली आहे. त्या क्लासमध्ये जेव्हा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले जर असेल तर त्याचे आयसोमर्स तयार होतात. आणि आयसोमर्स तयार होताना आपण त्याची नावं लिहिताना प्रेफिक्सेस यूज करतो, हे यापूर्वी पाहिलेलं आहे. आता हा जो फिनॉमिनन आहे आयसोमेरिझम, याच्यामध्ये टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये प्रकार आहेत. प्रकार पहिला म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे त्याच्या रचनेवर आधारित असणारं आयसोमेरिझम. आणि दुसरा प्रकार आहे, याला स्टिरिओ आयसोमेरिझम असं म्हणतात. स्टिरिओ आयसोमेरिझम. तर स्टिरिओ म्हणजे स्पेसमध्ये त्यांची मांडणी कशी आहे, अवकाशामध्ये त्यांची मांडणी कशी आहे याच्यावर तयार केलेलं आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर हॅव्हिंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला, ज्यांचं रेणुसूत्र एकच आहे आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे, म्हणजेच रचनासूत्र वेगळं आहे. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच अदर असं म्हणतात. आणि या फिनॉमिननला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असं नाव दिलं आहे. ही व्याख्या लक्षात येते का पहा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर हॅव्हिंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला अँड डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले आर कॉल्ड आयसोमर्स ऑफ इच अदर. आता यामध्ये उदाहरण घेता येऊ शकेल ब्युटेनचं. ब्युटेनचा फॉर्म्युला C4H10. जे रेणुसूत्र त्याचं दिलंय C4H10. आता या 4 कार्बन ॲटमची मांडणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, त्यांचं स्ट्रक्चर वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येऊ शकेल. समजा हे 4 कार्बन ॲटम नॉर्मल चेन मध्ये घेतले तर त्याचा फॉर्म्युला होऊ शकतो की ज्याला आपण कंडेन्स फॉर्म्युला असं नाव दिलंय N ब्युटेन. आणि याच्यामध्ये जर ब्रँचिंग दाखवलं, मध्ये ब्रँच आलेली आहे, ओपनेंट्स वाढलेले आहेत. N ब्युटेन मध्ये ओपनेंट्स आहेत 2, इथं ओपनेंट 3 झाले. तर या दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला एकच आहे आणि रचना मात्र वेगळी दाखवली. याला नॉर्मल चेन असं म्हणतात, याला ब्रँच चेन असं म्हणतात. म्हणजे हे दोन आयसोमर्स झाले. अशा आयसोमर्स मिथेनमध्ये, इथेनमध्ये, प्रोपेनमध्ये नाही. त्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला एकच आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युलाही सेम असतो. दे डू नॉट पजेस isomers. So isomerism in alkene starts from butane, and this type of isomers are called structural isomers, and this type of phenomenon is called structural isomerism. हे लक्षात येते का पहा. जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मोलिक्युलर फॉर्म्युला एकच, रेणुसूत्र एक आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिफरंट आहेत.
तर या दोन कंपाऊंड्सना स्ट्रक्चरल आयसोमर्स आणि या प्रकारच्या फिनॉमिननला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असं नाव दिलंय. ही पहिली व्याख्या तुम्हाला लक्षात आली, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता आपण स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय बघूया. या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स which are having same molecular formula, same structural formula, but different arrangement of atoms or groups in space are called stereoisomers of each other, and this phenomenon is called stereoisomerism. म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असतो, मात्र त्या कंपाऊंड मध्ये असणाऱ्या ऍटमची अवकाशामध्ये केलेली मांडणी ही भिन्न असते. म्हणून अशा प्रकारच्या आयसोमर्सना स्टिरिओ आयसोमर्स असं नाव दिलंय आणि या प्रकारच्या फिनॉमिननला स्टिरिओ आयसोमेरिझम असं म्हणतात. म्हणजे हे दोन महत्वाचे प्रकार आहेत की जे 12वीला लागणार आहेत, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टिरिओ आयसोमेरिझम. पुन्हा एकदा सांगतो पहा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये मोलेक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. म्हणजे रेणूसूत्र एक, रचनासूत्र वेगळी. स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये मोलेक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम, मात्र ऍटमची किंवा ग्रुपची मांडणी अवकाशामध्ये भिन्न असते. त्यांना आपण स्टिरिओ आयसोमर्स आणि या प्रकारच्या फिनॉमिनला स्टिरिओ आयसोमेरिझम असं म्हटलंय. आता यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पाहायचं आहे. हा जो पहिला प्रकार आहे याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. क्लासिफिकेशन पुढचा भाग आहे आपण पाहणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. या स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे वेगवेगळे क्लासेस आहेत, वेगवेगळे टाइप्स आहेत. असे एकूण 5 क्लासेस आहेत. ए आहे तो चेन आयसोमेरिझम, बी दिलाय दुसरा पोझिशन आयसोमेरिझम, सी आहे फंक्शनल आयसोमेरिझम, चौथा प्रकार आहे मेटामेरिझम डी, आणि 5वा प्रकार आहे ई टाउटोमेरिझम. हे वेगवेगळ्या प्रकारचे आयसोमर्स आहेत. ते कोणत्या प्रकारचे आयसोमर्स आहेत त्यांच्या व्याख्या उदाहरणांसहित आपण डिटेल पाहणार आहोत. तर चेन आयसोमेरिझम, चेन म्हणजे कार्बनच्या चेन मध्ये फरक असतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स which are having same molecular formula and different carbon chains. कार्बन चेन जर वेगळी असेल, मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे, रेणूसूत्र सेम आहे, आणि कार्बनची चेन वेगळी असेल, कार्बन स्केलेटन वेगळं असेल, तर अशा प्रकारच्या कंपाऊंड्सना चेन आयसोमर्स ऑफ इच अदर असं म्हणतात आणि त्या प्रकारच्या फिनॉमिननला चेन आयसोमेरिझम असं म्हणतात. यासाठी उदाहरण घेऊया आपण. अल्केनचं उदाहरण घ्या, C4H10, म्हणजे याचं नाव आहे ब्युटेन. C4H10 म्हणजे ब्युटेन. या ब्युटेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. म्हणजे हे 4 कार्बन ऍटम जर नॉर्मल चेन मध्ये दाखवले तर त्याचा पहिला कंडेन्स फॉर्म्युला अशा प्रकारे होईल. सो दिस चेन इज नॉर्मल चेन. आणि हे 4 कार्बन ऍटम आपण ब्रँच चेन मध्ये दाखवले तर थोडे वेगळे असणार आहे. म्हणजे कार्बनची ब्रँच चेन दाखवली CH3, हा कंपाऊंड झाला ब्रँच चेन. आता दोन्ही कंपाऊंडचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C4H10. कार्बनच्या चेन मध्ये फरक आहे, कार्बन स्केलेटन मध्ये फरक आहे. एक आहे नॉर्मल चेन, 2 ओपन एंड आहे, दुसरी ब्रँच चेन 3 ओपन एंड आहे. अशा प्रकारच्या आयसोमर्सना चेन आयसोमर्स ऑफ इच अदर असं म्हणतात. याचा कॉमन नेम आपण लिहिलेलं यापूर्वी एन ब्युटेन, आणि याचा कॉमन नेम आहे आयसोब्युटेन. सो एन ब्युटेन अँड आयसोब्युटेन possess same molecular formula and different carbon chains. One is normal chain, its name is N-butane. Other is branch chain, its name is isobutane. So these isomers are called chain isomers of each other, and this phenomenon is called chain isomerism. मला वाटतं तुम्हाला क्लास नंबर 1 हा समजला. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये चेन आयसोमेरिझम. आता आपण क्लास नंबर 2 बघूया, दुसरा टाइप
की ज्याचं नाव दिलंय पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन म्हणजे त्याची जागा. म्हणजे कंपाऊंड मध्ये मोलेक्युलर फॉर्म्युला एक आहे, फंक्शनल ग्रुप एकच आहे, मात्र त्या फंक्शनल ग्रुपची कार्बनच्या चेन मध्ये पोझिशन डिफरंट आहे. असे जे आयसोमर्स असतात ते पोझिशन आयसोमर्स असं म्हणतात. यामध्ये उदाहरण आपण अल्किनचं घेऊया. अल्किन मध्ये C4H8 जे कार्बन ॲटम 4 असतील, डबल बॉन्ड असेल तर हायड्रोजन ॲटम 8 असणार. जे अल्किन मध्ये पहिलं स्ट्रक्चर दाखवलं आहे CH3CH मध्ये डबल बॉन्ड घेतला आपण CH3. या कार्बन ॲटम नंबर दिले तर डबल बॉन्डची पोझिशन काय ना 2. पुन्हा ही पोझिशन डबल बॉन्डची चेंज केली आपण. 1 नंबरच्या कार्बन ॲटम नंतर डबल बॉन्ड घेतला म्हणजे त्याचं स्ट्रक्चर थोडं बदलेल. हा CH2 आणि इथं आला CH3, हा CH3. पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज 1. So both the compounds are having same molecular formula C4H8. जे मोलेक्युलर फॉर्म्युला एक आहे, फंक्शनल ग्रुप पण एकच आहे डबल बॉन्ड अल्किनचा. मात्र त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन पहिल्या स्ट्रक्चर मध्ये 2 पोझिशन आहे आणि दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये 1 पोझिशन आहे. सो देयर इज चेंज इन पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. सो सच आयसोमर्स आर कॉल्ड पोझिशन आयसोमर्स ऑफ ईच अदर and this isomerism is called position isomerism. आता याचा IUPAC नेम लिहिला आपण ब्यूट 2ENE 2 नंबरला डबल बॉन्ड दाखवला आणि याचा IUPAC नेम आहे ब्यूट 1ENE. सो ब्यूट 2ENE and ब्यूट 1ENE possess same molecular formula. They have different IUPAC names, different position of functional group. So they are called position isomers of each other and this phenomenon is called position isomerism. हा क्लास नंबर 2 तुमच्या लक्षात आला.